कृष्ण हरी आयुष्याला माझी जवळजवळ 20 वर्ष होत आली. माझी स्वतःची दिंडी घेऊन दिंडीतले अनेक अनुभव आहेत, थोडक्यात सांगणार नाही. आज नाही राहुळा तर देवक्षणभर, हरिभक्त संगतीत मिसळले हरी. पंढरीच्या वाटेने चालताना असं वाटतं की पंढरीचा पांडुरंग आपल्याबरोबर आहे, आपल्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये मिसळलेला आहे. देवाचं नाव घेत आम्ही चालतो. तोंडाने हरिनाम घेतल्यामुळे मन शुद्ध होतं आणि पूर्णपणे आपण देवाचं नाव घेत चाललेलं असतो. पूर्ण चालतो, इकडे इकडे गोरगरीब असतात त्यांच्याकडे पाहते मी. एवढे श्रद्धेने आणि एवढी भक्तीने चाललेली असतात लोक. त्यांना असं झालेलं असतं कधी पांडुरंगाला भेटू आपण. आणि जेव्हा आपण खूप मन लावून चालत असतो त्यावेळेला अंगातनं घाम जातो आणि शरीर शुद्ध होतं, असं माझं मत आहे. मनही शुद्ध होतं हरिनामाने चालण्यामुळे, शरीर शुद्धी होते आणि पंढरपूरमध्ये येईपर्यंत प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखा अनुभव येतो. किती वर्षाची परंपरा? माझ्या कराड घराण्यामध्ये पायीवारीची अनेक वर्ष, 100 वर्षापूर्वीपासून परंपरा आहे. माझ्या नणंदबाई वारी करणाऱ्या, माझे दीर वारी करणारे. पुढे जाऊन माझ्या नणंदबाईंनी माझ्यावर सोपवलं, तू पंढरीची वारी कर. तेव्हापासून मी पायीवारी सुरू केली. प्रथम आम्ही फक्त तिघीजणी होतो. दिंडी म्हणजे वारीला आलो आम्ही, माझी पुतणी, माझ्या वीणबाई आणि मी. आम्ही चालत राहिलो रस्त्याने, आम्हाला काही कल्पना नव्हती. परत दुसऱ्या वर्षी थोडी सुधारणा झाली आणि त्यानंतर एक 8-10 बायका झाल्यानंतर मी स्वतःची दिंडी स्थापन केली. आचारी घेतला, काही राहण्याची सोय केली आणि काही गाणारे वादक बरोबर घेऊन मी निघाले. आता माझी जवळजवळ 100 ते 150 लोकांची दिंडी आहे. अतिशय शिस्तीत आणि हरिनाम घेत चालणारी लोक आहेत माझ्याकडे. भावी भक्तांना काय, आपल्या दिंडीमार्फत भावी भक्तांना काय सेवा सुविधा पुरवली? आता सरकार किंवा अनेक भाविक आहेत त्यांनी अनेक सुविधा पुरवलेल्या आहेत. जेवण देतात, पिशव्या देतात, कपडे देतात, सर्व चाललेलं आहे. लोक फक्त वारकऱ्यांनी स्वच्छता पाळावी एवढी माझी नम्र विनंती आहे. सगळ्या वारकऱ्यांना नम्र विनंती आहे की जेव्हा आपण प्रातर्विधीला जातो तेव्हा तुम्ही आतल्या बाजूला जा. ज्या वाटेने वारकरी चाललेले असतात त्या वाटेवर घाण करू नका अशी नम्र विनंती आहे. थुंकू नका, चोऱ्यामाऱ्या करू नका, भक्तीने परमेश्वराचं नाव घेत चाला ही नम्र विनंती.